यानंतर डिस्टन्स फॉर्म्युला संदर्भात एक ॲक्टिव्हिटी आहे आपल्याकडं, त्या ॲक्टिव्हिटीबद्दल आपण डिस्कस करू. In the figure, segment AB parallel y-axis and segment CB parallel x-axis. हां, ए बी दिसते सर्वांना. तर ही जी सिगमेंट आहे याचं एक्स कोऑर्डिनेट सारखं आहे, दॅट्स वाय ती वाय ॲक्सिसला कशी आहे, पॅरलल आहे. आणि दुसरी सिगमेंट आहे सी बी, ओके, हॉरिझॉन्टलवाली. आणि ॲज वी नो की जे सी बी आहे तर ही एक्स ॲक्सिसला कशी आहे, पॅरलल आहे, कारण त्याचं वाय कोऑर्डिनेट 2 आहे, सारखं आहे. ओके. Coordinates of points A and C are given. आता कोऑर्डिनेट एचे दिले आहेत आपल्याला 2 and 3 आणि त्यानंतर सीचे दिले -2 and 2. ओके. To find AC, fill in the boxes given below. ओके. Triangle ABC is a right angle triangle. ओके. According to Pythagoras theorem, AB square plus BC square is equal to काय AC square. ओके, लिहून टाकू आपण, तू म्हणत असेल म्हणून ए सी स्क्वेअर. ओके. We will find coordinates of point B to find the lengths AB and BC. म्हणजे ए बी आणि बी सीची लेंथ जर तुला मोजायची असेल तर तुला कशाचे कोऑर्डिनेट्स फाइंड करावं लागेल, पॉईंट बीचे कोऑर्डिनेट्स माहीत पाहिजे, बरोबर. देन CB parallel x-axis, therefore y coordinates of B. आता सी बी हा एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, ते तर आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. त्याच्यामुळं जे बीचं वाय कोऑर्डिनेट असेल, ओके, तर मला सांगा आता एचे एक्स कोऑर्डिनेट काय होता, 2 होता. बीचा पण एक्स कोऑर्डिनेट काय असला पाहिजे, 2च असला पाहिजे. आणि दॅट्स वाय कोऑर्डिनेट ऑफ बी इज इक्वल टू किती येईल, 2. देन BA parallel y-axis, therefore x coordinate of B is equal to. आता बी ए ही वाय ॲक्सिसला पॅरलल आहे, ओके. म्हणून जे पॉईंट बी आहे सॉरी, तर अगोदर काय घेतलं आपण, एक्स ॲक्सिस घेऊन टाकलं होतं, आहे की नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. तर लाईन ड्रॉ करू, चालेल, आहे की नाही. तर ही जी सी बी लाईन आहे, ओके, ही आपल्या एक्स ॲक्सिसला काय आहे, पॅरलल आहे. आणि त्यामुळं एक्स ॲक्सिसला पॅरलल असल्यामुळं त्याचे जेव्हा आपण वाय कोऑर्डिनेट काढू तर तो कोऑर्डिनेट बदलणार नाही, तो 2 आला ॲक्च्युअल, परंतु योगायोगानं पण आपण थोडंसं मिसजज केलं. त्यानंतर दुसरी लाईन जी आहे बी ए, ओके, ही जी लाईन आहे बी ए, बरोबर ना, ही कशाला पॅरलल आहे, वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. आणि त्यामुळे त्याचंसुद्धा एक्स कोऑर्डिनेट काय आलं आहे त्या ठिकाणी, 2 आलेलं आहे, राईट ना. ओके. सो आता ए बी इज इक्वल टू, ए बी जर काढायचं असेल आपल्याला तर काय करावं लागेल, 3मधून किती सबस्ट्रॅक्ट करावं लागेल आपल्याला. आता पहा ना, ए बी चे कोणते कोऑर्डिनेट सारखे आहेत, एक्स कोऑर्डिनेट सारखे, दोन्हींचे 2 आहेत, बरोबर आहे का. फक्त वाय कोऑर्डिनेट एचा 3 आहे आणि बीचा 2 आहे, म्हणून दॅट्स वाय 3 - 2. सो ए बीची लेंथ किती असेल, 1. त्यानंतर प्रश्न आहे बी सीचा. आता बी सीमध्ये जर पाहिलं आपण तर बी सीची लेंथ मोजत असताना आता जेव्हा की आपण कोऑर्डिनेट शोधलेले 2, 2, बरोबर आहे का. तर दोन्हींचा वाय कोऑर्डिनेट कसा आहे, सारखा आहे. आणि दॅट्स वाय आपल्याला बी सीमधलं अंतर काढायचं असेल तर 2मधून आपल्याला काय मायनस करावं लागेल, -2 करावं लागेल. मग मायनस मायनस काय झालं या ठिकाणी, प्लस. दॅट्स वाय बी सीची व्हॅल्यू किती आली, 4. आता राहिला प्रश्न ए सी स्क्वेअर. ए सी स्क्वेअरचा फॉर्म्युला लिहिला आहे आपण, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ए बी किती आला आपला, 1, 1चा स्क्वेअर 1. बी सीची किंमत किती आहे, 4, त्याचा स्क्वेअर घेतला तर 16. सो 1 + 16 इज इक्वल टू 17. आणि ए सीची व्हॅल्यू काय आली, √17. ओके. लेट्स लर्न. आता याच्यातून आपला डिस्टन्स फॉर्म्युला डिड्यूस करायचा आहे, ठीक आहे. In the figure 5.7,
ax1 y1 and bx2 y2 are any two points in the xy plane. आता आपल्याला काय काढायचं हे नेमकं लक्षात घ्या. डॉटेड लाईनचा विचार करायचा का आपल्याला? नाही. आपल्याला एक लाईन घेतली आपण ए बी. ए आणि बीचं वैशिष्ट्य काय आहे की त्यांचं कोणताच पॉईंट एक्स ॲक्सिस आणि वायवर ॲक्सिस दोन्ही ॲक्सिसवरचा पॉईंट कोणताही कॉमन आहे का? नाही. एचे कॉर्डिनेट टोटली डिफरंट आहे x1 y1 आणि बीचे कॉर्डिनेट्स डिफरंट आहे x2 y2 आणि डेफिनेटली त्याच्यामुळे आपल्याला म्हणता येईल की ते एका प्लेनवर आहेत का? नाही. तर ते दोन कशावर आहेत? ते एक्स वाय प्लेनवरचे कोणते दोन पॉईंट घेतले आपण? From point B, draw perpendicular BP on x axis. त्यानंतर पॉईंट बी वरून ही जी डॉटेड लाईन काढली आपण जी एक्स ॲक्सिसला कोणत्या बिंदूमध्ये टच करते? पी बिंदूमध्ये. म्हणजेच आपण बी पी परपेंडिक्युलर काढला. कशावर? एक्स ॲक्सिसवर काढला. बरोबर. आणि हे करत असताना Similarly, from point A, draw perpendicular AD on segment BP. आणि ए पासून पर आपण काय केला? बी पी लाईनवर एक परपेंडिक्युलर काढला. ओके. आणि हे काढत असताना तो परपेंडिक्युलर कशाला टच झाला? डी पॉईंटमध्ये या ठिकाणी त्याला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे आपण दोन गोष्टी इव्हेंट केल्या या ठिकाणी. बरोबर आहे का? अगोदर आपण काय केलं? बी पी परपेंडिक्युलर काढला. कशावर काढला? एक्स ॲक्सिसवर. बरोबर. एक्स ॲक्सिसवर. आणि त्यानंतर जो दुसरा परपेंडिक्युलर काढला तो कोणता काढला आपण? ए डी. आता हा ए डी परपेंडिक्युलर आपण कशावर काढला? लाईन बी पीवर काढला. ओके. आता हे करत असताना काय झालं बरं की ए आणि डीला आपण जॉईन केल्यानंतर एक राईट अँगल तयार झाला. इथं ए बी डी तयार झालं. बरोबर आहे का? आता डीचे कॉर्डिनेट्स फाईंड करत असताना डी आणि ए ही जी लाईन आहे ए डी ही कशाला पॅरलेल आहे? एक्स ॲक्सिसला पॅरलेल आहे. दॅट्स वाय त्यांचे वाय कॉर्डिनेट कसे असले पाहिजे? सारखे असले पाहिजे. एचा वाय कॉर्डिनेट कोण होता? y1. म्हणून डीचा आपण वाय कॉर्डिनेट काय घेतला? y1च घेतला. त्यानंतर ही जी लाईन आहे बी पी ही कशाला पॅरलेल आहे? वाय ॲक्सिसला. म्हणजे त्यांचे एक्स कॉर्डिनेट कसे असले पाहिजे? सारखे. मग बीचा एक्स कॉर्डिनेट काय होता? x2. म्हणून डीचा कॉर्डिनेट्स काय घेतला आपण? x2. आणि दॅट्स वाय डीचे कॉर्डिनेट्स काय आले? x2 y1. Segment BP is parallel to y axis. हां. तर आता सांगितल्याप्रमाणे बी पी जी आहे ही कशाला पॅरलेल आहे? वाय ॲक्सिसला. Therefore, the coordinate of point D is x2. म्हणून पॉईंट डीचा एक्स कॉर्डिनेट काय आला? x2. Segment AD is parallel to x axis. हे पण डिस्कस केलं आपण की ए डी ही एक्स ॲक्सिसला पॅरलेल आहे आणि त्यामुळे त्यांचं वाय कॉर्डिनेट कसे असले पाहिजे? सेम. Therefore, the y coordinate of point D is y1. आणि म्हणून डी पॉईंटचा वाय कॉर्डिनेट काय आला? y1. Therefore, AD is equal to distance of AD is equal to x2 minus x1. मग आता ए डीचं डिस्टन्स काढायचं असेल आपल्याला तर तो फॉर्म्युला काय असेल? x2 मायनस x1. बी डी काढायचं असेल तर y2 मायनस y1. आता आपल्याला काढायचं काय आहे? ए बी काढायचं आहे. पायथागोरस राईट अँगल ट्रायंगल आला. रीड कर. AB square is equal to AD square plus BD square. बी डी स्क्वेअर. मग त्यांच्या किमती टाकल्या आणि त्या किमतीचं काय घेतलं? फक्त अंडर रूट घेतला. म्हणजे इथं हेच कळलं पाहिजे फक्त की राईट अँगल ट्रायंगल होता. पायथागोरसच्या फॉर्म्युल्यामुळे ही सिच्युएशन आली. त्यांचे कॉर्डिनेटचे स्क्वेअर केले. आता स्क्वेअर रूट निघू शकत नाही म्हणून सर्व काही कशामध्ये घेतलं आपण? अंडर रूटमध्ये. तर कोणतेही जी लाईन असेल एक्स वाय प्लेनमध्ये तर त्याचे कॉर्डिनेट्स फाईंड करण्यासाठी आपल्याला तिन्ही पॉईंटचे कॉर्डिनेट जर आपल्याकडे असतील या फॉर्म्युल्याच्या साहाय्यानं आपण डिस्टन्स फॉर्म्युल्याच्या साहाय्याने त्याचे काय करू शकतो? लेंथ काढू शकतो. ओके. नोट that under root x2 minus x1 whole square plus y2 minus y1 whole square is equal to under root x1 minus x2 whole square plus y1 minus y2 whole square. आता हे कशामुळे सिच्युएशन? कारण इथं एखादा म्हणजे उत्तर निगेटिव्ह आलं त्याचं स्क्वेअर काय असणार? पॉझिटिव्ह असणार. म्हणून ही सिच्युएशन इथं ॲप्लिकेबल झाली. In the previous activity, we found the lengths of segment AB and segment AC and then used Pythagoras theorem to find the length of segment AC.
वापरला होता आपण पायथागोरस थेरम लास्ट ॲक्टिव्हिटीमध्ये. Now we will use distance formula to find AC. आता आपल्याला काय वापरायचं आहे? डिस्टन्स फॉर्म्युला. आता मला सांगा, आता आपल्याला बीच्या कॉर्डिनेटची गरज आहे का? नाही. डायरेक्ट आपल्याकडे कोणाचे कॉर्डिनेट्स आहे? एचे कॉर्डिनेट 2 3. 2 3 म्हणजे कोणाची किंमत झाली बरं ही? x1ची 2 आणि y1ची 3 आणि सीचे होते -2 आणि 2. त्यांना काय घेतलं आपण? x2 -2 आणि y2 2. सरळ सरळ या फॉर्म्युलामध्ये टाकायचं. आन्सर किती आलं? √17. Segment AB parallel y axis and segment BC parallel x axis. आणि जे पॅरलल आहे त्यावरून आपण कॉर्डिनेट्स फाईंड केले, तर बीचे कॉर्डिनेट्स किती आले? 2 2. बरोबर. म्हणजे त्या ॲक्टिव्हिटीमध्ये फाईंड केले आणि असे सुद्धा फाईंड करता येतात. ओके. देन AB, therefore AB is equal to √x2 minus x1 square plus y2 minus y1 square. आता इथं एक लक्षात घ्यायचं तुम्ही. काय होईल बरं आता इथं? की कोणत्याही साईडची तुम्हाला काढायची असेल समजा, तर काय होणार? प्रत्येक वेळेस फक्त तुमचे कन्सिडरेशन बदलणार. लक्षात आलं का? म्हणजे x1 y1 x2 y2 हे कोणतेही, म्हणजे एक तर तुम्ही AC साठी कन्सिडर करा किंवा AB साठी कन्सिडर किंवा BC साठी कन्सिडर करा. मागं पुढं जरी झाली तर मायनसचा स्क्वेअर काय येणार आहे? प्लस येणार आहे. त्याच्यामुळे त्याची काही इश्यू नाही. दॅट्स वाय ही ॲक्टिव्हिटी एकदम इझी आहे. ओके. मग सेम पद्धतीनं आपण ABचं केलं तर किती आलं? 1 आणि BCचं काढलं तर किती आलं? 4. ओके. In the figure 5.1, distance between points P and Q is found as -1 minus -5 is equal to 4. ओके. आणि 5.1 सुरुवातीची फिगर होती आपली, है ना? तर त्यामध्ये PQची डिस्टन्स किती आलं होतं आपल्याकडं? 4 आलं होतं. In xy plane, coordinates of these points are -1, 0 and -5, 0. आता XY प्लेनमध्ये दाखवले तर Y कॉर्डिनेट काय दाखवणार त्याचे? आपण 0 दाखवणार. Verify that using the distance formula we get the same answer. मग हाच फॉर्म्युला तुम्हाला काय करायचं? आता याच्यात काय करायचं? x1 y1 x2 y2 कन्सिडर करा, किमती टाका, उत्तर बरोबर तेच येईल. मग आता काय शिकलो आपण ॲक्च्युअल? रिमेंबर दिस. Coordinates of origin are 0, 0. त्याला आपण O नाव देतो. त्याचे x आणि y दोन्ही कॉर्डिनेट काय असतात? 0 असतात ओरिजिनची. Hence, if coordinates of point P are x, y, then distance of OP is equal to √x2 x square plus y square. म्हणून पॉईंट P जे आहे तर समजा आपण कन्सिडर केलं आणि म्हणजे कॉर्डिनेट्स जर पॉईंट Pचे काय कन्सिडर केले आपण? x y. तर ओरिजिनपासून Pपर्यंतचं डिस्टन्स मोजताना आपल्याला काय करायचं? डायरेक्ट √s² प्लस y² म्हणजे डायरेक्ट Pचेच कॉर्डिनेट्स मॅटर करतात. बरोबर. If points P x1 y1 and Q x2 y2 lie on the xy plane, then distance of PQ is equal to √x2 minus x1 square plus y2 minus y1 square. आणि याच्यात पुन्हा तुम्हाला शक्यता काय आहे की समजा चुकून तुम्ही Pचे x2 y2 आणि Qचे x1 y1 जरी कन्सिडर केलं तर आन्सर चुकणार आहे का? नाही. त्याच्यामुळे दॅट इज PQ square is equal to x2 minus x1 square plus y2 minus y1 square is equal to x1 minus x2 square plus y1 minus y2 square. कोणतंही कन्सिडर करा, काय अडचण नाही. उद्या आपण सॉल्व एक्झाम्पलवर डिस्कस करू. ओके.